नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आलेलं आहे. टोटल इथं बघू शकणार आहात तुम्ही 250 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इथे पदवी झालेलं आहे, पदवीमध्ये कमीत कमी 60% गुण अपेक्षित आहेत. सोबतच ज्यांना संगणकाचा म्हणजेच कम्प्युटर नॉलेज आहे असे सगळे विद्यार्थी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजेच प्रशासकीय अधिकारी स्केल 1 या पदाला अप्लाय करू शकणार आहे. सगळी डिटेल मी 31 पेजची रिक्रुटमेंट एकदम थोडक्यामध्ये समजून सांगतोय आणि सोबतच अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचपूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचे. महत्त्वपूर्ण जॉब अपडेट घेऊन येतोय. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, नक्कीच याचा फायदा घ्यायचा. चला तर बघूया डिटेल. मी तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे आणि टोटल पदांची संख्या ही 250 असणार आहे आणि 250 पैकी इथे बघू शकतात की आपल्याला कॅटेगरी वाईज त्यांनी इथे सीट दिलेले आहेत आणि पदाचं नाव आहे तुमचं प्रशासकीय अधिकारी स्केल 1 हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. तर कॅटेगरी वाईज बघूयात. SC साठी 37, ST साठी 20, OBC साठी 67, EWS साठी 24 आणि अनरिझर्वसाठी 102 म्हणजे टोटल 250 जागांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे. तर PWDच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही कोड आहेत ब्लाइंडचे ओके, तर इथे बघू शकतात की तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात की काय काय दिलेलं आहे त्यांनी. तर क्रायटेरिया इथे बघू शकतात की तुमचा जो काही एज क्रायटेरिया असेल, एज्युकेशन असेल, ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत हा क्रायटेरिया कॅल्क्युलेट केला जातो. त्यामध्ये इथे बघू शकतात की ऑफ सिटीजन ऑफ इंडिया, नेपाळ, भूटान याचं त्यांनी सिटीजन असणं गरजेचं आहे. क्वालिफिकेशन कधीपर्यंत आहे तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत क्वालिफिकेशन ग्राह्य धरलं जातं. त्याच्यामध्ये कमीत कमी 60% गुण अपेक्षित आहेत ऑल अदर कॅटेगरीसाठी. परंतु SC ST असेल तर 55% गुण तुम्हाला असतील ग्रॅज्युएशनमध्ये तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर हे झालं तुमचं ग्रॅज्युएशनचं. ग्रॅज्युएशनसोबत तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज इथे लागणार आहे. तर वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर इज इम्पॉर्टंट, इज मस्ट ओके. तर सोबतच तुम्ही इथे बघू शकता की 10+2+3 आता इक्वॅलेंट म्हणजे ज्यांनी 10वीवरून 12वी केलेलं आहे, 12वीवरून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा 10वीवरून ज्यांनी डिप्लोमा केला आहे, डिप्लोमावरून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांना सुद्धा इथे अप्लाय करता येणार आहे. कमीत कमी 21 वर्षे पाहिजे ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार. ज्यांचा जन्म 1 जानेवारी 1994च्या अगोदर झालेला आहे त्यांना इथे अप्लाय करता येणार नाही आहे ओके. एज रिलॅक्सेशन बघा, SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष असं एज रिलॅक्सेशन असणार. तुमचं ज्या कॅटेगरीमध्ये बसतं त्या वाईज इथे एज रिलॅक्सेशन या ठिकाणी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघूयात की काय काय दिलेलं आहे. तर शेवटची तारीख मी सांगून देतो 23 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार. तर लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. 10 ते 15 दिवसाच्या आतच हा तुम्हाला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने इथे अप्लाय करून द्यायचा आहे. फीच्या बाबतीमध्ये बघून घेऊया. तर SC ST PWD साठी इथे 1000 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचे एक्सक्लुडिंग GST म्हणजे GST 1000 रुपयाचा जर GST 18% काढला तर 1000 या ठिकाणी 18% या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर SC ST PWD साठी 250 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं तर 250 प्लस GST या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे 8 जानेवारीपासून आणि शेवटची तारीख तुमची 23 जानेवारी 2024 असणार आहे. तर ही डेट ह्या ठिकाणी लक्षात ठेवायची. आपल्याला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. फीचं पेमेंटसुद्धा ऑनलाईन करायचं आहे. आपल्याला जे काही कागदपत्र आहेत, फोटो, सिग्नेचर सगळे कागदपत्र इथे स्टेप वाईज आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर तुमची जी काही ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे ते बेसिसचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क यांची या ठिकाणी टोटल घेतली जाणार आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की सिलेबससुद्धा देऊन दिलेला आहे. तर रिझनिंग, त्यानंतर इंग्लिश ॲप्टिट्यूड, त्यानंतर अवेअरनेस आणि कम्प्युटर लिटरसी हे तुमचे टेस्ट असणार आहेत. त्याच्यामध्ये इथे बघू शकतात की 200 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्कासाठी म्हणजे एक क्वेश्चन या ठिकाणी 1 मार्कासाठी असणार आहे. तर 2 तासाच्या हा तुम्हाला संपूर्ण पेपर हा सॉल्व करायचा आहे ओके. तर इथे बघू शकतात की रिझनिंगसाठी 50 क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन, ॲप्टिट्यूडसाठी 50, त्यानंतर अवेअरनेस 40 आणि कम्प्युटर लिटरसी यासाठी 20 क्वेश्चन असणार आहे. तर टोटल 200 मार्काचा हा तुमचा पेपर असणार आहे. जे काही टेस्टचे सेंटर असणार आहे ते पण इथे त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर संपूर्ण नोकरीचं जर ठिकाण बघायचं झालं तर संपूर्ण भारतामध्ये तुमची कुठंही पोस्टिंग केली जाऊ शकते ओके. तर नेक्स्ट बघूयात की एक्झामिनेशन सेंटर. आता एक्झामिनेशन सेंटर आपल्याला द्यायचं आहे. तर महाराष्ट्रामधून कोणते कोणते एक्झामिनेशन सेंटर आहे जसं की पुणे झालं, त्यानंतर मुंबई असेल, नागपूर असे ठराविक मेन सिटीमधले एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत ओके. हे सगळे त्यांनी दिलेले आहे की काय काय आपल्याला त्या ठिकाणी फोटो आयडेंटिटी प्रूफ झालं, सगळे कागदपत्र असतील जे काय आपल्याला अपलोड करायचे आहेत सगळे डिटेलमध्ये या ठिकाणी दिले जाणार आहे.
आता फीच्या बाबतीमध्ये बघू शकतात की कमीत कमी इथे बघू शकतात की स्टार्टिंग पेमेंट 50,925 ते 96,765 रुपयापर्यंत का प्रति महिना इतका तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे. त्यानंतर ह्याचं जर ग्रॉस काढायचं झालं प्रति महिना तर 88,000पर्यंत मेट्रोपॉलिटन सेंटर म्हणजे तिथे मेट्रो सिटीमध्ये या ठिकाणी बघू शकतात की तुम्हाला 88,000 प्रति महिना इतकं वेतन दिलं जातं. तर वेतन चांगलं आहे. शिक्षण फक्त लागते पदवी सोबतच कम्प्युटरचं नॉलेज आहे तरी तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. तर फॉर्म हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा, ज्याची तारीख ही 23 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत हा फॉर्म अप्लाय करून द्यायचा. आपल्याला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, फीचं पेमेंट करायचे, सगळे कागदपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता जे काही फोटो आहे सिग्नेचर आहे त्याचे डायमेन्शन यांनी दिलेले आहेत. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघत की काय काय दिलेले आहेत. ह्या जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय. लिंकला क्लिक करून अप्लाय करायचं आहे. फॉर्म भरताना कोणती अडचण येते तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये त्या ठिकाणी मला विचारायचं आहे. ओके, त्यानंतर इथे बघू शकतात की त्यांनी सेंटर देऊन दिलेलं आहे. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करतात त्यांनी ते सेंटर बघायचे. डायरेक्टली मी महाराष्ट्राच्या या ठिकाणी सेंटर सांगून देत आहे. तर महाराष्ट्र बंधून बघूयात की कुठल्या कुठल्या सिटीमध्ये जाऊन तुम्ही तिथे एक्झामिनेशन देऊ शकतात. तर इथे बघू शकतात की महाराष्ट्रामधून बघायचं आहे तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, चंद्रपूर, सोलापूर, लातूर, धुळे या ठराविक सेंटरवरतीच तुमची एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघत की काय काय दिलेलं आहे. तर ही पूर्ण PDF मी इथे समजून सांगितलेलं आहे. अप्लाय करण्यासाठी ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या वेबसाईट मी प्रोव्हाइड करतो आहे त्याच वेबसाईटला क्लिक करून इथे फॉर्म अप्लाय करायचं आहे. तर IBPS ऑनलाईन ह्या वेबसाईटवरूनच ही तुमचा फॉर्म भरला जातो. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथे चेक करायचे की ज्या पदाला आपण अप्लाय करतोय तीच वेबसाईट इथे आपण ओपन केलेली आहे. तर जनरलिस्ट म्हणजेच 250 पदांसाठी इथे भरती आहे. शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 असणार आहे. तर इथे सगळ्यात पहिलं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन इथे मी करतो. सगळ्यात पहिलं तुमचं नाव रिपीट करायचं आहे, वडिलांचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर रिपीट करायचा आहे आणि ईमेल टाकून इथे सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करून तुम्हाला इथे फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सगळे डिटेल भरायचे आहेत. फॉर्म प्रिव्ह्यू करायचं आहे. सगळे कागदपत्र तुमचं 10वी ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, फोटो सिग्नेचर, थंब इम्प्रेशन सगळे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि 6 नंबर टॅबमध्ये आपल्याला लास्टला पेमेंट या ठिकाणी करायचं आहे. तर अशा प्रकारे सगळा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. फॉर्म भरताना कोणती अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारायचं आहे. तर लवकरात इथे अप्लाय करायचं आहे. चांगली भरती आहे. पेमेंटसुद्धा 88,000 प्रति महिन्यात इतकं वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. तर इथे बघू शकतात की भरती चांगली आहे. संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही स्टेटमध्ये कुठेही तुमची पोस्टिंग होऊ शकते. तर शेवटची तारीख 23 जानेवारी असणार आहे. तर लवकरात लवकर इथे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.